चांगल्याची जात आहे ती चांगलीच राहणार आहे. एका बाजूनं वृद्धाश्रम खुलते, एका बाजूनं आईवडिलांचे अनेक वर्ष असे कार्यक्रम करते. ही एक जात आहे ना चांगल्याची. म्हणून मला आता तुम्हाला एकच विनंती करायची, तुमची आमची जी जात आहे ना, हे वजन तुमच्या आमच्यावरच आहे. आणि आपण दरवाजा लावून बसतो ते करतील म्हणतो, होणार नाही. तुम्हाला आम्हाला पुढे यावं लागणार आहे, तुम्हाला आम्हाला हे करावं लागणार आहे. ज्यांच्याकडून होणारच नाही त्यांच्या भरोश्यावर आम्ही बसलो. आपल्याला त्यांनाही नाव ठेवायचं नाही, त्यांची जातच वेगळी आहे. 7,000 आमदार झाले म्हणते आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात. किती? एका आमदाराने एका पंचवार्षिक योजनेत एका गावाचं कल्याण केलं असतं तरी 7,000 गावं झाले असते. मग जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, सरपंच, सभापती, पंचायत समिती हे तर कणू किती झाले पता नाही. काय बरं, एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, याच्यातल्या कोणाला अक्कल नाहीये? आहे कोणी मूर्ख? आहे. ते मूर्ख नाही, आम्ही मूर्ख आहे का? आम्ही त्यांच्या भरोश्यावर बसलो. आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे ना, आपली आपण करा, सोडू नको. म्हणून आपण आपलं काम करायचं, आम्ही आमच्यासाठी करू. आमचं पाहून लोक लाजतेन करतील. काय करायचं आम्हाला? आमच्या दारात 4 झाडं लावायची आमच्यासाठी. एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो रोज, एका माणसाला. आम्हाला काय शिकवलं? या जगात माणूस जन्माला आला तर सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं. 100% खोटं आहे. सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो, तो झाडातून मिळतो. आय मेली तरी पोरग जगन, ऑक्सिजन नाही मिळालं तर जगणार नाही. आय मराव असं आपलं म्हणणं नाही. झाड महत्वाचं आहे. आरामखोरांना 4 झाडं आयुष्यात ते कधी लावले नाही, पण जाताना 4 क्विंटल घेऊन जातो. त्याला वड्याला फेकून द्यावं. त्याला कधी लावलं का म्हणा, विचारा त्याला, द्या ना फेकून. फळाचे लावा झाडं, पोरं फळं खातेन. मी गावगाव 4,000 गावात गेलो मी आत्तापर्यंत. 15 लाख किलोमीटर प्रवास झाला माझ्या गाडीत. मी म्हणलं कलाम साहेबांनी आम्हाला सांगितलं जाणार, शेवटपर्यंत जाणार. माझी शेवटची एकच इच्छा आहे. एवढं भाग्यवान नाही आपण, पण कलाम साहेब गेले तसंच जावं अशी माझी इच्छा आहे. काय लागत नाही आपल्याला जीवनात, दुसरं काय लागत नाही. काही घेणं नाही, देणं नाही. कशाला काय पाहिजे? काय करता? डोक्याला ताण येतो. माणूस त्या भुंग्यासारखे ती चक्रव्यूहात पडलं. माझं तुम्हाला एक प्रश्न विचारू. आपण महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो? बाबासाहेब आंबेडकरची आणि आपल्या आजीची. काय गंमत झाली बा. आज्यानं वाडा ठेवला, आज्यानं वावर ठेवला, आज्यानं लग्न केलं आमचं. आजा आमच्या ध्यानात नाही, ते आमच्या ध्यानात. याचं कारण असं आहे, ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले. आमचा आजा वाट्याच्या पुढे जाऊ दगड ठोठू मेला. कधी नगरपालिकेची पट्टी भरली नाही, कधी कोणाला सोयीनं बोलला नाही. याला कोण ध्यानात ठेवीन? मग आता आम्ही असा विचार करायचा आहे का आम्ही कोणासारखं जगायचं? आम्ही इथं जन्माला आलो कशासाठी? आमचं नेमकं काय काम आहे? येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, कोणालाच नाही, सगळ्याला माहिती आहे. मग कशासाठी आलो इथं? मग आम्हाला साने गुरुजींनी सांगितले, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी, जगी जे ही नातपत दलित तया जावो निवटवा. आम्ही म्हणतो, करत नाही. हो, करत नाही. काय लागत नाही हो. आमच्या गाडगेबाबाचं पोरगं वारलं, निरोप आला, त्यांना एका गावात कीर्तन करीत होते. आता वारलंच म्हणे, मी आल्यावर कुठं जिंद करीन त्याला, घ्या मौत करून. कलाम साहेबाच्या घरी गेलो मी रामेश्वरला. नंतर त्यांच्या भावाला भेटलो, अजून मंजुरी करते. काय उदाहरण काय पाहिजे मला? कलाम साहेब जास्त का भावले? मागचे तिन्ही जे नावं घेतले मी, तुकाराम महाराज, गाडगेबाबा, तुकडी, मी पाहिले नाही. आपले अनेक संत राष्ट्रपुरुष आहे आपल्या देशात, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई, पण आपण नाही पाहिले. मी पाहिले, कलाम साहेब पाहिले स्वतः. कळले ते काय पाहिजे? लग्न नाही केलं आपल्यासाठी. आम्हाला त्यांच्या धर्मातल्या 2-2 बायका दिसतात, 4-4 पोरं दिसते, पण कलाम साहेब बिगर लग्नाचे राहिले हे काऊन दिसत नाही आम्हाला? काय पाहायचं इच्छा ठरवायचं आहे ना. मी 4 पोरं 2 बायकाचं समर्थन करतो असं नाही, पण आम्हाला चांगलं दिसलं पाहिजे. वाईटावर का नजर जाते आमची? म्हणून चांगलं पहा, आपल्या गावासाठी चांगलं करा, चांगलं पाणी प्या. 5 लिटर पाणी लागतं रोज पोटात.
मी पहिलं माझ्या इथे रोज 10-15 महिला आजारी पडत होत्या. 94ला 2 दवाखाने होते. 94ला माझ्या इथे खाजगी. डॉक्टरचा बिल राग आहे मला. काही लोक दवाखान्याला भूषण समजत हो. दवाखाना ही भूषणाची गोष्ट नाही. दवाखाना असला पाहिजे, डॉक्टर असला पाहिजे, तो वेगळा. पण 4 दवाखाने गावात म्हणजे भूषण असं नाही. इथे 94ला 2 डॉक्टर होते माझ्या इथे. दोघं पळून गेले. 10 रुपये धंदा होत नाही. कवर बसतील तिथे. तुम्ही विचारून पहा. मी जेवढं बोलतो ते एकही शब्द खोटं बोलत नाही. आयुष्यात माझे 2 नियम आहे. एक, माझ्या 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो. एक, मी कधीच खोटं बोलत नाही. 2, मी कधीच हरामाचे 10 रुपये खात नाही. 2च गोष्टी आपल्याकडे. तिसरं भांडवल नाही. काही लागत नाही. त्याच्यामुळे कुणाची भीती नाही, कुणाचा रागही नाही, कुणाचं मत्सरही नाही. आपल्याच्यानं जेवढं होईल तेवढं आपलं खारुताईसारखं चिमणीच्या वाट्यानं आपलं करत राहायचं. खूप लोकांनी, समाजाने खूप मान दिला. खूप. नाही तर माझी इथं लायची उभं राहायची लायकी आहे का? नाही. का समाजानं उचललं? याचा अर्थ समाजाला चांगल्या गोष्टी लागते असं त्याचा अर्थ आहे ना. महाराष्ट्रातल्या सगळ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्याचं ट्रेनिंग घेतलं मी यशदाला. सभापती, अध्यक्ष, जेवढे पोरं आता सिलेक्शन होते ना MPSC UPSCतून पुण्यामार्फत, यशदामार्फत ट्रेनिंगला धाडते माझ्याकडे 2 दिवस. कलेक्टर झालेलं पोरगं जेव्हा सर म्हणतं ना मला, त्याची चूक नाही बिचारायचं, तो त्याचं मोठेपण आहे. पण मला असं कुठं गेलो कुठं आलो याचं काही कळतच नाही सर म्हणलं. आपल्याला त्याच्यातून एवढंच शिकायचं आहे पुन्हा पुन्हा की तुमचं काम तुम्ही मनापासून करा. सगळ्या राज्यात गेलो मी, मिटिंग घ्यायला जातोय. चित्रपट सृष्टीतले लोक असतील, सयाजी शिंदे असतील, नाना पाटेकर असतील, मकरंद नाना, यांच्याशी भेटलो, बोललो. योग आला ना. हो, या कामामुळे योग आला. अक्षय कुमार, त्यांनी ते पिक्चर काढला होता टॉयलेट लव्ह स्टोरी, आम्हाला घेऊन गेले होते. एक दिवस आमच्याबरोबर राहिले झाशीला शूटिंग झाली होती. काय पाहिजे आपल्याला? आणखीन लागतं काय माणसाला? ती उगा येड्यावानी करीत असेल तर हा ना. हो, काय मी ऐकलं होती सिमेंटात खाल्ले, कोळशात खाल्ले, दगडात खाल्ले, आता संडासात बी खाते म्हणलं हलकट झालं. ते काय माणसं आहे का होते? कशासाठी खाते, कशासाठी काय करता तू? काय गरज नाही माणसाला, काय लागत नाही. पोटापुरतं असं, पोटापुरतं करा. जेवढं आपल्याच्यानं होईल दुसऱ्याचं करा, आपलं करा. एकमेकाला नाव ठेवू नका. आपल्या देशात खूप चांगल्या गोष्टी आहे, खूप चालणं बोलण्यासारखं आहे, करण्यासारखं आहे. खरंच उशीर झाला. मला तुमच्याशी खूप गोष्टी किती वेळ बोलायला आवडलं असतं. मी 1-2 गोष्टी सांगतो आणि आटपून घेतो. यासाठी आपल्याला एक करणं हे एकमेकाला समजून घ्या, शेजाऱ्याला समजून घ्या, अधिकाऱ्याला समजून घ्या, पुढाऱ्याला समजून घ्या. त्याला कळत नसेल तर त्याला शिका. आपल्यापासून आपण प्रथा चालू करा. काय प्रॉब्लेम आहे? आपल्याकडे जनरली बाई लग्न होऊन पहिल्या दिवशी घरात येते. काय करते? गृहप्रवेश करायला काहीतरी हे का नाही? इथे आहे काय 10-5 माता भगिनी येणं बी ओलांडून आले असेल. कोणालाच माहीत नाही काऊन ओलांडून आले. तर मागचीने सांगितलं ठोकर म्हणून ये ना ठोकरला. बरं साहेब, उद्घाटन बी कशाचं करते माहिती आहे? ठोकरा ठाकरेचं. ठोकरा ठाकरेचं उद्घाटन केल्यावर कसं व्हायचं? त्याला नाव गोडच दिलं म्हणून नाही. द्या, ठेवा, करा, चांगलं आहे. अनेक प्रथा आहे त्या चांगल्याच आहे. आपल्याला कळत नाही म्हणून आपण नाव ठेवतो, हा खरा मुद्दा आहे. पण मला काय म्हणायचं आता का आपण त्याला नवी जोड द्या. जुन्या तर राहून द्या, पण नव्याची जोड द्या. आम्ही 2 वर्षापासून काय केलं, पोराला सांगितलं की बाबा हो, गृहप्रवेश करताना तुम्हाला तांब्या ओलांडायचा ओलांडा, पण त्याच्याबरोबर नवरा बायकोने एक झाड लावा दरवाजाचं, मग घरात जा. चालू झालं ते. एक म्हातारी आली तिथं, ती म्हणे 4 वाजता टाईम होता, उन्हाचा टाईम, पोरीला खड्डं करून राहिली, पोरगं खड्डं करून राहिलं, माती काढून राहिली, झाड लावून राहिले. पहिल्या दिवशी मला भाजक्याचंच काम असेल म्हणे. म्हणलं हा आजी मॅच सांगितलं, माझंच काम आहे ते, काय करा. पण हे नवीन निघालं म्हणलं. आता काय नवीन निघालं म्हणलं? हे गुजरातहून आलं. ते म्हणे काय आलं गुजरातहून? म्हणलं पहिल्या दिवशी पोरांना झाडं लावलं दोघांना तर लेकरं बाळ जगत आहे, नाही तर जगत नाही. म्हातारी माती लुटू लागली. सत्य घटना आहे तुम्हाला. खरं म्हणे. काय बिघडलं आमचं? एक झाड लागलं ना. नवीन प्रथा अशा करा. बुद्धिवंत शिकलेल्या लोकांनी काठी तर मोडली नाही पाहिजे, साप तर मेला पाहिजे. करा. अनेक गोष्टी बदल करायला आम्हाला अनेक. तुम्हाला अजून एक सत्य घटना सांगतो मी. माझ्या इथे वड सावित्री पौर्णिमेला 70 वडे लावले मी नाही लावले. ग्रामसेवकाला म्हणलं अरे उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, वडाचे रोप आण. ते म्हणजे साहेब वडाला लई जागा लागते ना, आपल्या गावात कुठे जागा आहे? त्याच्या डोक्यात फिट बसलं वड म्हणजे.
म्हणलं आपल्याला लावायचे नाही, तू फक्त रोपं आण. तुम्ही म्हणे असं काय करतं, लावायचे नाही मग रोपं खायला. म्हणलं आणलं रोपं, ग्रामपंचायत पुढे ठेवले, 70च मिळाले. त्या नर्सरीचं तेवढे होते. लाऊडस्पीकर आहे असं दौंडी द्यायला गावात, त्याच्यात दौंडी दिली की उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे आणि तुमच्यापासून शिकलो मी पाटील ते वडाचं. हा ना, तुम्ही मला किस्सा सांगितला, मी तो कृतीत आणला. तो किस्सा सांगायला एवढा वेळ नाही, पाटील लय भारी सांगते तो किस्सा. आणि अनाउन्सिंग केलं की बाबा उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, महिलांना वडाची पूजा करायला पाहिजे, त्याच्यासाठी वडा आणलेले हे ग्रामपंचायतनं. वडाची पूजा करणं अतिशय पवित्र गोष्ट आहे, पण आपल्या वडाची करा. मी लाजलो नाही सांगायला, लाजलोच नाही. जे महिला भरभर आल्या तुम्हाला सांगा 70 वडं अर्ध्या घंट्यात पुरले नाही. घेऊन गेलं त्या, लावा तिकडे लाव देऊन कुठे, मला काय घेणं आहे त्याच्याशी. ज्या महिलाला पुरले नाही ते मला म्हणे दादा आमचे वडं. म्हटलं तुमचे वडं तिकडे कुठेतरी असतील का, माझ्याजवळ खायचे वडा मिळा आले कशाचे. आम्ही ह्या लोक अज्ञानी असतील, भावनिक असतील, त्याचा समाजाच्या विकासासाठी फायदा घ्या ना. एकमेकाला नाव ठेवल्यापेक्षा का, आम्हाला तरी कुठं वेद कळते, आम्हाला तरी कुठं संस्कृती कळते, नाही कळत. त्याचा अर्थ तरी कुठं कळतो, नाही कळत. मग एकमेकाला नाव ठेवल्यापेक्षा ते चांगल्यात कसं घालता येईल, त्याला चांगल्याकडे कसं नेता येईल, असं आपण करायचं. अनेक गोष्टी अशा, अनेक कितीतरी गोष्टी. दर महिन्याला आम्ही त्याच्यासाठी अख्खं गाव एकत्र जेवण करतो. सगळ्या जातीपातीचे लोक प्रत्येक महिन्याला भंडारा असतो. 7 दिवसात सप्ताहानी आमची इथे. ते महिन्यालाच आपलं 1 दिवस जेवायचं, वर्गणीने फरगणीने 15-15, 20 लोकांचा ग्रुप आहे, ते ग्रुपच एक कार्यक्रम ठेवतो, असं जेवण करतो, चाललंय. रस्ते चांगले आहे, झाडं चांगले आहे, पाणी अंडरग्राऊंड आहे, अनेक गोष्टी खूप केलं आहे. तरी बी लोक नाव ठेवतच राहते, तो भाग वेगळा आहे. आणि एवढं सोपं आहे असंही नाही आहे. पण याच्यासाठी तुम्ही आई झाले तर त्रास बी होत नाही ना. आई झाले की मग कायचा त्रास होत नाही. आम्ही आई होत नाही ना, आमचा मुख्य प्रॉब्लेम ते आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, समाजाला समजून घ्यायचे तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. खूप गोष्टी अशा आहे, खूपच लांबलं ते, मी आखडायला जातो आणखीन लाभतं ते. समजून घ्यायचा एक विषय असा आहे आपल्याला, आपण सगळ्यांनी एकमेकाला जर समजून घेतलं तर आपलं कसं चांगलं होईल. माझ्या जीवनातला एक समजून घ्यायचा किस्सा सांगतो, आठवतो. माननीय खूप मोठाले लोक बसलेले, मला लाज वाटते, 9:15 वाजले. मी 7वी शिकलेला आहे. मी सांगितलं माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गानं माग आहे. समजून घ्यायचा विषय तो, सत्य घरातली घटना आहे. आणि आता ही नवीन पिढी बी फार बुद्धिवान निघाली, यांना सांभाळून घ्या. भयानक तेज पोरं आहे, 2 वर्षाची 4 वर्षाची. मी अनुभव घेतो, काहीच काही बी. तुमच्या बी सगळ्या घरात लेकरं बाळ आहे, वाद करायचा नाही, त्यांना समजून घ्या, चांगल्या दिशेने न्या. माझी एक नात आहे शेजारी, जरा हिंदीत बोलते ती, तिचा माझा सल्ला आहे. लय मी गेलो की तिच्यापाशी बसते. नात मुलीची मुलगी आहे, शेजारीच आहे. त्या पोरीनं बी मनानं पटिलेलं आहे, त्याच्यामुळे शेजारी आहे. हा ना, ती मला म्हणे पप्पा, म्हणलं पाहतो याच्यानं होतं असलं तर तू, मला काय प्रॉब्लेम नाही बाय, जमलं द्यायचं जमलं. मला आत्ता कळत तिने का ते केलं. म्हातारी उठायच्या आधी, तिच्या आधी तिनं तेव्हा विचार केला होता का पाची दुसरीकडे जाते, मग कसं व्हायचं. मग बरं आहे ना, आपलं जसं असेल तसं शेजारी कुठंतरी जायचंच आहे ना. लेकीची जात अशी असते, कळत नाही. जर मी तात्या झाला असतो सैराटमधला तर आता भाकरीला मोतल झाला असतो. म्हणून आपण आपला विचार केला पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. समजून घेत नाही, घाईघाईत निर्णय घेतो आपण. तो जो समजून घ्यायचा विषय, तर तिची ती पोरगी आहे. मी घरी गेलो एक दिवस, ती नाराज होता, चेहरा तिच्या मिरच्या निशित होती. अरे म्हणलं क्या होगा, ती हिंदीत बोलती. ती काय बोला नाच, क्या होगा बोला ना. तिचा भाऊ TV पाहत होता, ती मिरच्या निशित होती. मला कळलं प्रॉब्लेम काय झाला. म्हणलं हिला मिरच्या निसायला लावल्या आणि ती TV पाहतो हरमखोर, हा प्रॉब्लेम तो आहे. मग तिला बोललेलं, म्हणलं हे कारण आहे का. मग जरा चेहरा खुल्ला तिचा. हा म्हणे ठीक आहे. अरे म्हणलं जाऊ दे, एवढं काय मनावर घेते, उसको आपण सजा देंगे. आता आमच्या घरात मी म्हणजे उच्च न्यायालय. तिला खरंच वाटलं सजा देईन म्हणजे देईन. पण उच्च न्यायालयात बी माणूस असतो, हे त्या लेकराला काय कळण हो, नाही कळणार ना. क्या सजा देंगे म्हणे. आता मी लय डोकं लावलं. मी म्हणलं 1000 लोकात जातो आपण, एवढं काम शिकलो, बोलतो, भाषणं देतो, हिला बनायला काय लागेल. म्हणलं उसको अशी सजा देंगे. पोरगी लहान आहे, 2-3 वर्षानं, पोरगं मोठं आहे. तरी मला वाटलं पोरीचं लग्न आधीच होईल.
म्हणून मी म्हणलं उसको क्या करेंगे हरामखोर को, तेरी शादी पहिले करेंगे उसको पीछे रखेंगे. मी डोकं लावलं. ते मला म्हणे अबे गधे, सजा उसको दे रहा है कि मेरे को दे रहा है. मला नवीन पिढीचं वर्णन करतोय मी तुमच्या पुढे, त्यांना सांभाळून घ्या. फार गडबड आहे, फार गडबड आहे. आम्हाला समजणं अवघड आहे. तुम्हाला मी शपथ खाऊन सांगतो, तुम्ही किती बुद्धिवान असले तरी 6 वर्षाच्या पोराची बुद्धीची तुम्ही आज बरोबरी करू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून सांभाळून घ्या. भयानक भयानक पुढचं आहे ते. तुम्हाला कसं हँडल करायचं करा. माझी बायको मी सांगितलं मागं 7 वर्षानं आहे, समजून घ्यायचं. आपला तिथे किस्सा आहे खरा. तिला लग्न झालं काही कळतच नव्हतं. स्वयंपाक येत नव्हता, इंग्रजी शब्द येत नव्हता, काहीच कळत नव्हतं. लय भोळी बाई, दिसायला साधी. साधी म्हणल्यापेक्षा काही धोरणात नाही. 14 वर्षी लग्न झालं केलं तिच्या बापाने. इंग्रजी शब्द ते सोडा, मराठीतले बी काही कळत नव्हते. आता एखादा माणूस म्हणून झालं काहीच कळत नव्हतं म्हणतो, दिसायला धोरणात नव्हती, मग यानं काहून केली असा प्रश्न पडतो ना. तर ही बी तशीच केस होती जाईल. जर तिच्या बापाने ती मला दिली नसती तर मी रामदेव बाबाकडे सुपरवायझर म्हणून राहिला असतो. एवढा लायकीचा होता माझ्यात बी ती लायकी नव्हती का कोणा मला पोरगी द्या म्हणून. आज तो काळ तो का बसून राहिला का, नाही राहिला. तिला कळत नव्हतं. माचीस हा शब्द सुद्धा तिला कळत नव्हता. सत्य घटना आहे. आम्ही दोघं असं बी गप्पा मारतो, आमचा लई विचार आहे. तिला काय वाटत नाही. तुम्ही आल्यावर जरी विचारलं ती म्हणेन हा नव्हतं कळत, मग आता काय करा त्याला. आता ती आम्हाला समजून सांगते 20 वर्षात, हे असं नाही असं करा, असं नाही असं करा, आणि राईट सांगते. काही गोष्टी काय असत्या. एकदा काय झालं, माझ्याकडे हे तुमच्या तारखा येतं ना, डायरीत लिहितो मी. 19 तारीख कुठं, 20 तारीख कुठं. जर एखादा फोन आला ना, त्या माणसानं जर म्हणलं मला 27 तारीख द्या, ती राहते अशी जेव घालीत राहते बसलेली. तर मी सांगत राहतो मी डायरीत पाहून सांगतो, का मला एकदम सांगता येत नाही. तिच्या डोक्यात एक गणित फिट बसलं, हे त्याच्यात पाहून सांगतो. म्हणजे त्याच्यात काय आहे की तरी. एक दिवस मी जेवलो, ती डायरी राहिली टेबलावर. पुढे गेलो ती मला म्हणे अहो ते तुमचं पंचांग राहिलं म्हणे. मला काही कळानं गरगड म्हणून मागायचं पंचांग, हे काय ना म्हणे. मी 1 मिनिट विचार केला, तिला अक्कल आहे म्हणू का अक्कल नाही म्हणू. काय खोटं बोलली ती. तिच्या नजरेने ते पंचांगाचे ना. हे ज्या दिवशी आम्हाला कळलं त्या दिवशी आनंद आहे ना. मग मला कळलं कारण मी बायको तर लय हुशार आहे. म्हणून समजून घेतलं पाहिजे आपण. समजून एकदा स्वाध्याय परिवारचा कार्यक्रम असतो आमच्याकडे पांडुरंग शास्त्रीचा. त्या लोकांनी आमच्या गावात चांगली सुरुवात केली. झाडं लावणं, सोसखड्डे, संडासचा तर फार मोठा किस्सा आहे. माझं गाव 15 वर्षापूर्वी 3 महिन्यात हागणदारी मुक्त झालेलं गाव आहे, बिना सरकारच्या पैशाचं. मी ठासून सांगतो आज. माझ्या गावातल्या काही महिला अशा आहे, मी नावं घेतोय. शेवंतबाई जमधडे, शेख जमिलाबाई, छबाबाई राते, मालमबाई कारले, ममताबाई मुचक, ह्या महिला विधवा होत्या. यांना मुलगा नव्हता, यांना शेती नव्हती, ह्या मंजुरी करत होत्या. यांनी 5-5 हजार रुपये बँकेचं कर्ज काढून 15 वर्षापूर्वी संडास बांधलेल्या महिला आहे. मी इथून दंडवत करतो याला. हे काय 12,000 रुपये घेऊन बी बांधित नाही आत्ता 15 वर्षाच्या बाद. भोगे साहेब आयुक्त होते तेव्हा पाहणे करायला आले ना, त्या महिलांनी हात धरून भोगे साहेबाला घरी नेलं होतं, आमचं संडास पहा म्हणे. त्यातली शेवंतबाई जमधडे जी आहे, तिला घर नव्हतं. घर सत्य घटना आहे साहेब, घर नव्हतं. तिने फक्त संडास बांधला, झोपडं होतं असं. तिचा संडास दाखवल्यावर भोगे साहेब आयुक्त होते. मला म्हणलं हिचं घर कुठे. म्हणलं हिला घर नाही साहेब. अरे मला म्हणजे तुला काही लाज वाटते की नाही, तिला घर नाही. मग संडास बांधला. म्हणलं आता चट होईन पुढे. म्हणजे घरकुली यादीत नाव असन एसी समाजाची बाई. म्हणलं आहे साहेब, ते यादी पाठवली आम्ही. किती घरं आहे म्हणलं. 28 घरं आहे म्हणलं. सगळं तिचं बी नाव आहे त्याच्यात. आता मंजूर झालं की तिला देऊन टाकू. दुसऱ्या दिवशी सकाळी 28च्या 28 मंजूर. शेवंताबाई गावचे उपकार. कोणाला कळत नाही काय चालतं, कोणाच्या पायी लक्ष्मी येते म्हणते ती अशी येते ना. मग ते स्वाध्याय परिवारचा आमचा संध्याकाळचा कार्यक्रम होता एक दिवस. ते जे कार्यक्रम घ्यायला आयोजक येते ते म्हणे दादा तुम्ही या आज संध्याकाळी तिथं. म्हणलं बरं बा, आपलं कोणासंग जमतंच. म्हणलं येतो. डबे घेऊन या म्हणे. म्हणलं डबे घेऊन येऊ आणि जोडी नाही या म्हणे. म्हणलं जोडी नाही येऊ. संध्याकाळी आम्ही 2 डबे घेऊन गेलो तिथे. डबा पार्टी म्हणून जोडीनं बसलो. काही जोड्या यायच्या होत्या, काही आल्या. 17-18 जोड्या जमा झाल्या. खूप मजेशीर किस्सा आहे, पण सत्य घटनावर आहे. मग ती ताई आम्हाला ती शिकवणारी म्हणे दादा अजून काही लोक यायला उशीर येतो, आपण डबा पार्टी करू म्हणे. कारण असं जेवण नव्हतं तिकडं. मग डबा घेऊन आलो होतो.
म्हणलं ठीक आहे बाबा, करा डबा पार्टी करायची तर डबा पार्टी, पण तोपर्यंत एक खेळ खेळू म्हणे. म्हणलं खेळा बाबा. काय खेळ आहे समजून सांगा. तो खेळ प्रत्येक माणसाला जीवनात खेळायचा असा खेळ येतो की त्या खेळाशिवाय जीवन नाही. मला योगायोगाने तो खेळ माझ्या पुढे आला त्या दिवशी. काय खेळ आहे म्हणलं बा, आम्हाला एकदा समजून ते सांगा. ते म्हणे जोडी जोडीचा खेळ आहे, बाई आणि पुरुष, लक्ष्मी आणि नारायण. लक्ष्मी नारायण म्हणते ते, महिलाला लक्ष्मी पुरुषाला नारायण. तो खेळ असा आहे म्हणे दादा, लक्ष्मी लक्ष्मी ह्या बाजूने बसतील, नारायण नारायण ह्या बाजूने बसतील, एकमेकाला ऐकू जाणार नाही असं. दोघाला 3-3 प्रश्न विचारू कानात, महिलाच्या कानात 3 प्रश्न विचारू, तिनं उत्तर द्यायचे त्याचे. तेच प्रश्न तिच्या नारायणाला विचारू, तेच त्यानं उत्तर द्यायचं. दोघाचं उत्तर सारखं आलं तर 10 पैकी 10, 10 पैकी 10 असे मार्क. जर उत्तर सारखं नाही आलं तर मार्क नाही. तर काय धर्मसंकट आलं म्हणलं बाबा, इथे येऊन फसलो. इतक्या दिवस घरात झाकलेलं होतं आपलं, आता गल्लीच उघडं झालं ना ते. आता काही इलाज नाही राहिला. म्हणलं भास्कर तिथून सुटका नाही, देवाच्या नावानं जे होईन ते होईन. मग सगळ्या महिलाला प्रश्न विचारले, माझ्या बायकोला बी विचारले, तुम्हाला खेळाचा नियम कळला ना सगळ्याला. अजून समजून सांगायसाठी सांगतो. जर बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, तिनं सांगितलं देवेंद्र फडणवीस. माणसाला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, तिच्या नवऱ्याला, हिने सांगितलं नरेंद्र मोदी. उत्तर चुकलं, एक बी मार्क नाही. दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव, 10 पैकी 10. खेळाचा नियमच तसा होता, त्या परीक्षाच तशी होती. मग सगळ्या महिलाला प्रश्न विचारले 3-3, त्यानं त्याच्यापर्यंत उत्तर दिले. मग आमच्या पुरुषावर बारी आली, ती सगळ्या पुरुषाला विचारले, माझ्यावर बी बारी आली. जे प्रश्न तिला विचारले होते तेच मला विचारले. त्याच्यातला पहिला प्रश्न असा होता, तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय. मला मुली असल्यामुळं विचारलं. मला माहीत होतं 1183 माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख आहे. आता सांगायचं तर पण खेळाचा नियम काय आहे हे आलं पाहिजे ना. आता म्हणलं काय घोळ झाला युतीत आणि काय नाही. आता तिने तारीख चुकली का, महिना चुकला का, साल चुकलं का, काय झालं असेल तर हो मोठं धर्मसंकट आलं मला. मी विचार केला, सत्य घटना आहे साहेब. आणि मी उत्तर देऊन टाकलं. म्हणलं मला काय माहीत नाही भाऊ, 10 पैकी 10 पडले त्याला, 10 पैकी 10. वास्तविक पाहता 1183 आहे त्याचं उत्तर मला माहीत होतं, पण मी सांगितलं नाही. त्याचं कारण मला त्या खेळात जितायचं होतं. माझ्या जोडीदाराला मला घेऊन चालायचं होतं, माझ्या जोडीदाराला ते समजायचं होतं. मला माहीत नाही म्हणलं ना, कदाचित माझा अपमान झाला असेल, पण मला त्याचं दुःख वाटत नव्हतं. पण आमच्या जोडीदाराला मला घेऊन चालायचं आणि खेळात जिंकायचं हेच माझं लक्ष होतं. त्या दिवशी मी एक गोष्ट खूप महत्त्वाची शिकलो त्या खेळातून, का तुमच्याकडे किती पैसा आहे या जगात याला काही किंमत नाही. तुम्हाला किती अक्कल आहे याला बी काही किंमत नाही, काही किंमत नाही. मग कशाला किंमत आहे, तर तुम्हाला किती जणाला घेऊन चालता येते त्याच्यावर तुमच्या अकलीची किंमत आहे. नाही तर काय उपयोग. ज्या पद्धतीनं आजचा कार्यक्रम आहे, यमुना प्रतिष्ठान घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्यांच्या बाकीच्या गोष्टीला महत्त्व आहे. नाही तर काय नाही. तुम्ही घरातच बसले असते, कोंडून राहिले असते, थप्पीला थप्पी लावली असती तर एखाद्याची धाड पडली असती. काय त्याचा उपयोग, रोज पडायचं ना. काय ते कळत नाही. माझं शिक्षण नाही, साहेब बसलेले म्हणजे काय उलटं सुलटं बोलू नये, मी माफी मागून सांगतो. आपल्या इथे चाललं काय नेमकं तेच कळत नाही. हो, दुसऱ्या देशात गुरुजीबद्दल किती आदर आहे. गुरुजी म्हणून एक शब्द बोलतो मी, त्यांचं ऐकलं चरित्र, त्यांचे मुलं बाळं, त्यांच्या नातीनं त्यांच्याविषयी लिहिलेलं, त्यांच्या कार्यातले काळ, पोरासंग वागणं बोलणं. आता काहीच नाही. आमच्या देशात गुरुजीला किंमतच राहिली नाही. परदेशात असं आहे म्हणते, न्यायालय सुद्धा गुरुजीला अटक करायची परवानगी नाही देत. इतका मान आहे गुरुजीला, सगळ्यात जास्त पगार गुरुजीला आहे. आमच्या इथं आत्ता येता TV चालू केली मी, आता तुम्ही गेले ऐकन घरी, न्यायालयाने सांगितलं तरी त्याला अटक केलं, नको करू म्हणलं तरी केलं त्या माणसाला. कोण आहे काय माहिती, पुण्याचं कोणतरी काहीतरी आहे. आत्ता 5 वाजता. म्हणजे तिकडे ऑर्डर असली, ऑर्डरच नाही आहे, उच्च न्यायालयाला अधिकार नाही गुरुजीला अटक करायची. आमच्या इथं उच्च न्यायालयाने सांगितलं की त्या माणसाला अटक न करू तरी केली माहिती. म्हणजे नेमकं काय चाललं, याच्यामुळे समाजाचा आमच्यावर विश्वास राहिला नाही. आणि ते टीव्हीवर बसते 2-4 मिनिटं जे बंद 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 करते, काय बोलते त्याची त्यालाच कळते. साहेब का ते गुरुजीच आहे ना, ते गुरुजी आहे. हे पत्रकार लोक, टीव्हीवाले, तिथं बसणारे, हे बोलणारे आम्ही ऐकतो, आम्ही पाहतो, मग तेच आम्ही अनुकरण करतो ना.
म्हणून तमाम आपल्या देशातल्या गुरुजीला माझी हात जोडून विनंती आहे की आपल्यातला खरा गुरुजी जागी करा. ह्या समाजाला काहीतरी आपण देणं लागतो असं ठरवा, यांना द्या. इथं देण्यासाठीच आपण आलेलं आहे, इथं घ्यायसाठी आलेलं नाही आहे. जेवढा देण्यात आनंद आहे ना, 1 वर्षाचा मुलगा असतो, त्याची आई त्याला ती सजवते, त्याला आंघोळ घालते, पावडर लावते, गन पावडर करते, दागिने घालते, काजळ लावते. त्या 1 वर्षाच्या पोराला कळतं का हो? मग आई करते कोणासाठी? तिला स्वतःला आनंद मिळतो ते चांगलं दिसण्यात. हे ज्या दिवशी आम्हाला कळत ना, नसन कळत त्यांना, नसन ती खेड्यातले असतील, ती येडे असतील, नसन आंघोळ करीत, नसन संडातलं बाहेर जात, आम्ही करायचं आहे ते चांगलं दिसायसाठी, आमच्या नजरेला चांगलं वाटायसाठी. आमच्यातला चांगली आई आणि चांगला गुरुजी जागी झाला तर ह्या देशाचं भवितव्य काय दूर